तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अजून नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आज आहे डे 4. तर आता आम्ही आहे म्हैसूर मध्ये. हे बघा. तर गाईज आता आम्ही जातो नाश्ता करायला, कारण की खूप टाइम झालेला आहे. 7:30ला बोललेले, आता रोजच्या पायी 8 वाजायला आलं. तर चला आता भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे, आम्ही म्हैसूरमध्ये. तर आम्ही चाललो आहे तिथं चामुंडा देवीला. चला काय आता पुढे गेलेले आहेत, आम्ही पाठी राहिलो आहे. तिथं बघू शकता लहान पोरा बघा किती आहे, स्कूलची अख्खी बघा. बस आहे तिथं, लहान पोरच जास्त आहे. बघा तिकडे पण अजून येते ते. तर चला आम्ही आता पाठी राहिलो, पटापट जायला लागेल. चला लेट्स गो. तर काय आता आम्ही आतमध्ये तर गेलो नाही, आतमध्ये गेलो आणि लगेच बाहेर निघलो, कारण की पाया पडायला गेलो नाही. बोललो की 2-3 तास लागणार होते. तर आम्ही आतमध्ये काय गेलोच नाही. तर बघू शकता तुम्ही मंदिर इथे, हे बघा. तर आम्ही लगेच बाहेरशीच दर्शन करून आलो, आतमध्ये गेलोच नाही. तर चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळेला आणि नेक्स्ट लोकेशन. काय आता आम्ही चाललेलो आहे झू मध्ये. आता सगळी बघा चालले तर बघा. तर काय चला आता तुम्हाला डायरेक्ट झू मध्ये भेटतो. बघा काय पोपट बघा. पुन्हा मुलं काय दिसत नाही वाटतं. मला अजून दाखवतो तुम्हाला पुढे पण. बघा पुढे पण आहे. हे बघा इकडे या साईडला दाखवतोय. हे बघा काय मोर. कुठं फोटो काढ ना मम्मी. बघा मोबाईल तुझ्याकडे फोटो काढ. त्याचा फोटो काढ. सगळे प्राणी बघा काय किती मोठा आहे. ते काय वरती पण आहेत. ते बघा वरती पण या साईडला बघू आपण. हे बघा काय या साईडला काहीतरी व्हाईट पिकॉक आहे वाटतं. हा व्हाईट पिकॉक आहे या साईडला. तो बघा व्हाईट पिकॉक काय प्राणी बघा कसा आहे, डेंजर ना. पुढं पण काहीतरी आहे. चला बिग बर्ड. राजू बघा कसा आहे. काय इथं कुठे आहे. हा हो काय ते बघा मिलिटरी मॅकॅव काहीतरी आहे. त्या नाव माहित नाही मला. ब्लू गोल्ड बघा. तो बघा काय बघा. काय ते बघा पालण्यात बसेल वाटते.
एवढा मोठा आहे. आपले पूर्वज आहेत ते पोच देतात पोच अरे बाबा. पोच देतात पोच देतात काय? तिकडे पण एक आहे. झेपरा बघा आता घेऊन देतो झेपरांचा. हे बघा गायचं बिया. हे बघा दूल. काय धारीन बघा किती मोठा आहे बघा ग्रुप तुमचा. हे बघा काय माहित कुठला प्राणी आहे. नाही हरण नाही हरिण नाही वेगळंच काहीतरी नाही रे बाबा नाव माहित नाही वेगळं आहे काहीतरी वेगळंच आहे काही. काय जंगल कॅट आहे. त्याला काय काय दिसत तर नाही इथं काय आहे. काहीतरी आहे इथं काय दिसत नाही. तो बघा तो बघा वरती बघा वरती बसलाय. बघा झोपला वाटतं ऊन लागतं वाटतं त्याला. बघा इथं काय क्रोकोडाईल. हे बघा इकडे दुसरी कुठे बघा वाटत नाही दुसरी कुठे इकडे पण आहे बघा crocodile. कोपऱ्यात एक आहे ना ते तिकडं हां बघितली ना आता सुसर आहे का ही पण सारखं इथे आलं ही पण सुसरच आहे. गाईज आता आम्ही आलेलो आहे इस्कॉन टेम्पलला बँगलोरला. तर बघू शकता कसला भारी मंदिर आहे बघा. मला किती दिवसापासून जायचं होतं गाईज इस्कॉन टेम्पलला पण जायला भेटलंच नाही. आता बँगलोरला तरी जायला भेटलं मला इस्कॉन टेम्पलला. लय मला असा स्वप्न नाही होतं ड्रीम टाईप की मला जायचे पण आज फायनली कम्प्लीट होते. चला तुम्हाला आतमधून मंदिर दाखवतो आणि आता आम्ही बसमधून लय कंटाळलो आहे यायचं याला बोललो तर आता भेटतो तुम्हाला थोडं वेळात. गाईज आता आम्ही इस्कॉन टेम्पल वरून आलेलो आहे. तर तिकडे काय आतमध्ये आम्हाला शूट वगैरे करून काही दिला नाही. डायरेक्ट नॉट अलाउड होता त्यामुळे मी तुम्हाला काय दाखवू शकलो नाही त्यासाठी खूप खूप सॉरी. आता इथं आम्ही आलोय बँगलोरला हॉटेलमध्ये बघू शकता तुम्ही. तर चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि मग जेवण करायला जातो कारण की भूक खूप लागले गाईज 9 वाजून गेले. तर चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात.